हॅलो फ्रेंड्स, ट्रॅव्हलिंग ईशाच्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये वेलकम. आजचा ब्लॉग आहे कावड यात्रा सिहोर. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल. ही कावड यात्रा मी नाही तर माझे मिस्टर आणि सासरे करणार होते. चला तर सुरुवात करूया आजच्या स्पेशल वॉकची. घरात श्रावणी शुक्रवार जेवती आईची पूजा करून कावड यात्रेची तयारी केली. प्रवासाची बॅग भरली आणि जेवणाचा डबा त्यांच्यासोबत दिला. आदरणीय श्री पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे कावड यात्रेला निघताना घरात मांगल्याचं प्रतीक असलेलं शुभ स्वस्तिक दारावर काढायचं. हे स्वस्तिक कुंकवाने काढून त्याला तांदूळ आणि बेलपान लावायचं. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन माझे मिस्टर आणि सासरे हे साधारण सायंकाळी 6 वाजता निघाले. यांची तिकीटं होती एअरपोर्टची म्हणजेच विमानाची. कारण यामुळे टाईम पण भरपूर वाचतो आणि बिझनेसमॅन असल्यामुळं टाईम कन्झ्युमिंग खूप सोपं जातं. ते 6 वाजता पुणे एअरपोर्टसाठी रवाना झाले आणि साधारण 10च्या सुमारास पुणे एअरपोर्टला पोचले. कारण ट्रॅफिक भरपूर होतं, सो साधारण 3 ते 4 तास लागले. विमानाने जाणार होते त्यामुळे वेळेची बचत पण भरपूर झाली. पहाटे 1 वाजता इंडिगो फ्लाईट होती, परंतु बोर्डिंगमुळे 2 तास आधीच तिथे पोचावा लागतो. सो जेवण वगैरे करून ते तिथे 11 वाजता पोचले. तुम्ही जर रेल्वेने ट्राय करत असताल तर तुम्हाला पुण्यामधून झेलम एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, पुणे लखनौ एक्सप्रेस या रेल्वे आहेत. 1 वाजता टेक ऑफ झालं आणि 3 वाजता ते भोपाळला पोहोचले. भोपाळमध्ये साधारण त्यांना 1.5 तास लागला एअर फ्लाईटने. भोपाळ एअरपोर्ट ते सिहोर 40 किलोमीटर अंतर असल्यामुळे तिथून तुम्ही कॅब बुक करू शकता किंवा लोकल गाड्या पण असतात. त्या गाडीने सिहोरला जाऊन तिथे साधारण 800, 900, 1000 असा रेट आहे. त्यामुळे तो आपल्या बजेटनुसार तुम्ही जरा चौकशी करून घ्या आणि तुम्ही सिहोरला जावा. त्यांनी आधी रूम बुक केली. साधारण 1300 रुपये AC अशी रूम त्यांना मिळाली. त्या रूमचा रविराज येथे ही रूम मिळाली, हॉटेल रविराज. फ्रेश होऊन ते सिवन येथून 30 रुपयांना कावड घेऊन त्यांनी सुरुवात केली. नदी सिवन नदी ते कुबरेश्वर धाम हे अंतर साधारण 10 ते 12 किलोमीटर असून ही यात्रा अनवाणी पायाने केली जाते. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओमध्ये पाहताय सकाळी 6:30 वाजता त्यांनी कावड यात्रेची सुरुवात केली. कावड जल सिवन नदीचं घेऊन ही यात्रा सुरू केली जाते. त्या कावडीचा दर 30 रुपयांना एक कावड अशा पद्धतीने आहे. ही यात्रा अनवान पायाने केली जाते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय सकाळची वेळ, अनेक भाविक, कावड यात्रेचा उत्साह. हे सिवन नदीमधील जल म्हणजेच कावड खांद्यावर घेऊन हे पाणी कुबरेश्वर धाम येथे अर्पण केलं जातं. म्हणजेच याचा अभिषेक घातला जातो या पाण्याने कुबरेश्वर धाम येथे. कुबरेश्वर धामची बरीच वैशिष्ट्य आहेत. श्रावण महिना हा भक्तीचा महिमा, भोलेबाबाचा महिना अशी बऱ्याच जणांची श्रद्धा असते आणि हा भोलेबाबांचाच आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय लहान मोठे सगळे मुलं खूप श्रद्धेने या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कावड यात्रेसाठी एक रस्ता रिकामा केला होता. एका साईडने वाहतूक तर दुसऱ्या साईडनं कावड यात्रेची यात्रा सुरू होती. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या यात्रेने ही यात्रा केल्याने मनोकामना पूर्ण होते. तसेच अडचणी, शरीररोग या कावड जलमधील पाण्याने बरे होतात. त्यामुळे कावड जल पाणी घरात आणून ते घराच्या चहूबाजूने शिंपडलं जातं. वातावरण पण पावसाचं असल्यामुळे बऱ्याच जणांनी रेनकोट पण घातले होते, परंतु हे खूप सुंदर होतं. या यात्रेत असं मानलं जातं की शारीरिक थकव्यापेक्षा मनातील शिवभक्ती फार मोठी ठरते. व्हिडिओमध्ये पाहताय ना, लहान मोठे असं काही नसून ही यात्रा मनोभावे भाविक पूर्ण करत आहेत. 10 ते 12 किलोमीटर अंतर पार करून ते पोहोचले कुबरेश्वर धाम येथे. तेथील कुबरेश्वर धाम श्री पंडित प्रदीपजी मिश्रा सांगतात की सिहोरमधील प्रत्येक नगरीतला कंकर हा शंकर आहे. म्हणजेच तिथे जेव्हा भाविक जातात तेव्हा तिथे 5 दगडांची म्हणजेच त्यालाच कंकर असं नाव दिले, त्याची पूजा करून त्यातील एक कंकर घरी आणून त्याचीच शंकर म्हणून पूजा केली जाते, ज्याला की लोक कंकर शंकर पूजा असंही म्हणतात. हा आहे सिहोर येथील
बाजूचा परिसर. तर आता नक्कीच ते पोहोचतायत आणि हे जल आता ते कुबरेश्वर धाम येथील शिवलिंगावर अर्पण करणार आहेत आणि ही कावड यात्रा पूर्ण होणार आहे. या कावडसाठी साधारण 3 ते 4 तास यांना लागले. आपल्या प्रत्येकाच्या थकव्यानुसार किंवा श्रद्धेनुसार एक 4 ते 5 तासात ही कावड यात्रा पूर्ण होते. खांद्यावर पाण्याचा कलश भरलेली कावड आणि मुखात एकच नामघोष, श्री शिवाय नमस्तुभ्यम. आदरणीय श्री पंडितजी प्रदीपजी मिश्रा त्यांच्या कथेत नेहमी सांगतात, एक लोटा जल सब समस्याओं का हल. तर भाविकांची तिथे जास्त अशी गर्दी होऊ नये म्हणून तिथे बाजूला पन्हाळ्यांसारखं लावण्यात आलं होतं, जेणेकरून ते जल व्यवस्थित असं कुबरेश्वर धामावर अर्पण होईल. व्हिडिओमध्ये पाहताय खूप सारी गर्दी होती तिथे. कावड यात्रा म्हणजे नुसतं अनवाणी पायाने चाललं नव्हे, तर अहंकाराचा त्याग करून महादेवाच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा मार्ग. प्रत्येक गोष्टीत श्रद्धा, भक्ती आणि पावित्र्य हेच प्रमाण असतं. या पवित्र जलाचा कुबरेश्वर धामावर अभिषेक म्हणजे साक्षात महादेवांना अभिषेक असं प्रत्येक श्रद्धावानाला वाटतं. मध्य प्रदेशातील सिहोरमधील कुबरेश्वर धाम हे आदरणीय पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेमुळे हे धाम देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. कुबरेश्वर धाम येथील चारी बाजूंचे हे विहंगम दृश्य, ही भूमी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा देते. इथे येणारा प्रत्येक भक्ताची एकच आशा असते, ती म्हणजे महादेवाची कृपा आणि श्री पंडितजी प्रदीपजी मिश्रा यांचे दिव्य विचार. आम्ही मागच्या वेळेस झालेली शिरूर येथील पण कथा ऐकायला गेलो होतो. कुबरेश्वर धामच्या आतमध्ये हे असलेले राधाकृष्णाचं मंदिर खूप विलोभनीय आणि सुंदर होतं. आता भक्तांसाठी ते सुरू झालेलं आहे. तर अशी झाली त्यांची कुबरेश्वर धाम येथील यात्रा. तर घरी आल्यानंतर त्यांचं स्वागत पण तितक्याच व्यवस्थित रीतीने आम्ही केलं. त्यांनी बरेच सारे तिथले साईट सीनसुद्धा पाहिले. साईट सीनमध्ये साधारण 400 ते 500 रुपये दराने एखादी ऑटो रिक्षा किंवा शेअरिंग रिक्षा केली जाते. पर हेडमध्ये साधारणतः 150 ते 200 रुपये घेतले जातात. इथे लोकल जे मंदिर आहेत, जसं की काशी विश्वनाथ मंदिर, चिंतामणी गणेश मंदिर, अशी बरीचशी मंदिरं आहेत. ती सगळी व्यवस्थितरित्या ऑटोवाले तुम्हाला दाखवतात. मग तुम्ही